प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये सचिन काय नवी खेळी खेळणार आहे आणि अस्मिता अर्जुनचा ऐकून डिव्होर्स देणार की नाही हे बघण्यासाठी रिव्ह्यू स्किप न करता बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. इकडे सगळेजण आज जेवायला बसलेले असतात तेव्हा अस्मिताला घेऊन येते विमल आणि नाश्ता करायला बसवते. इकडे प्रियाला खूपच आनंद होत असतो की अस्मिता आता सायलीला आणि अर्जुनला काहीही ऐकत नाहीये, त्यामुळे ती खूप खुश असते. इकडे चैतन्य आलेला असतो डिव्होर्स पेपर घेऊन. तेव्हा अर्जुन म्हणतो, ए ना चैतन्य. नंतर सायली म्हणते, अस्मिता ताई तुम्ही थोडंसं खाऊन घ्या. अस्मिता म्हणते, ए मला नाही खायचं ग तुझ्या हातचं, कारण तू ना माझ्या बाबतीत कधीच चांगला विचार करत नाही. इकडे अर्जुन चैतन्य जवळ जातो. चैतन्य म्हणत असतो, अर्जुन तुला असं वाटत नाही का की तू थोडी घाई करतोय? या सगळ्या गोष्टी खूपच विचारपूर्वक आणि हळूवार केलेल्या बऱ्या असतात. इकडे तन्वी म्हणत असते, अस्मिता ताई काय झालंय तुम्हाला? अस्मिता म्हणते, काही नाही ग. आणि इकडे प्रियाला खूप आनंद होतो. नंतर अस्मिता म्हणत असते, अगं प्रिया तू काय एवढी खुश आहे? ती म्हणत असते, काही नाही, पण तिला आतून असं वाटतंय की सायली आणि अर्जुनला आता काहीतरी नवीन कारण भेटलंय, त्यामुळे ते माझा शोध काही घेणार नाही. इकडे अस्मिता म्हणत असते, अर्जुन काय हे काय आणलंस तू? अर्जुन म्हणत असतो, डिव्होर्स पेपर. तू सचिनला आत्ताच्या आत्ता डिव्होर्स पेपरवर साईन करून डिव्होर्स द्यायचा, कारण तो तुझ्याशी कसा वागला हे तर तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलं. अस्मिता म्हणत असते, ते काही नाही, मी या पेपरवर साईन वगैरे करणार नाही, कारण मला माझ्या सचिनसोबत आयुष्य घालवायचंय. इकडे सायलीला पण जरा टेन्शनच येतं. प्रताप म्हणत असतो, अर्जुन ही थोडी घाई नाही करत आहे का तू? अर्जुन म्हणत असतो, डॅड तुम्हीच बघा, आता ही अस्मिता ताईसोबत सचिन कसा वागलाय आणि तिला बाळ झालं तरी तो बाळाला बघायला सुद्धा आला नाही, आणि तरी या अस्मिता ताईला कळतच नाहीये अशा माणसासोबत कशाला आयुष्य घालवायचं. अस्मिता म्हणत असते, ए अर्जुन हे मी तुझं काही ऐकणार नाही, मला सचिनची बाजू ऐकून घ्यायची, त्याचं काय म्हणणं आहे, आणि त्याला हे माहीतच नाही की आम्हाला बाळ झालंय. इकडे प्रतापराव म्हणतात, अगं कसं माहिती होईल, त्याचा मोबाईल पण चालू असायला हवा ना, तेव्हा त्याला कळेल. इकडे प्रियाला खूप आनंद होतो की हे आता याच्या नवीन केसमध्ये इन्व्हॉल्व झाले आहेत, त्यामुळे मी तर सुटणार, पण असं काही होणार नाही हे प्रेक्षकांनो. अर्जुनचा प्रियाच्या बाबतीतला शोध सुरूच आहे आणि ती खरी तन्वी आहे की नाही हे लवकरच जगासमोर आणणार आहे. इकडे अस्मिता तिच्यावर खूप चिडते. अर्जुनला पण खूप राग येतो, कारण ते सचिन तसा वागलाय. तो सरळ सांगतो की सचिनला आपण किती संधी दिल्या तरी तो त्याचं जे आहे ते काहीच बदलत नाहीये. कधी पण बाहेर राहतो, कुठे राहतो, काही सांगत नाही, काहीच नाही. सायली म्हणत असते, अस्मिता ताई तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही चिडू नका, सचिन भाऊजी कसे आहेत तर. इकडे अस्मिता म्हणते, तू तर काही बोलूच नको ग, तूच सांगितलं ना अर्जुनला हे सगळं करायला. आणि अर्जुनला आता खूपच राग येतो, कारण सायलीचा काही दोष नसताना अस्मिता सायलीवर एवढी चिडते आणि त्याला पण असं वाटतं आपली बायको सगळ्यांसाठी किती करते, तरी पण तिला सगळ्यांची बोलणे खावी लागतात, त्यामुळे त्याचा चेहरा खूपच पडतो. इकडे प्रतापराव म्हणत असतात, अस्मिता तुला जरा कळतं का, ते सचिनला डिव्होर्स देऊन टाक बरं, कारण ते आपल्या घरातली एक अशी जागा आहे की जी कधीच सुधारणार नाहीये, त्यामुळे तू तुझं वागणं बंद कर आणि अर्जुन जे सांगतो तसं कर. पण अस्मिता काही कुणाचं ऐकतच नाही. अस्मिताला काय होऊन बसलंय आणि त्या सचिनवर एवढा कसला तिचा विश्वास आहे हे सगळ्यांना कळत नाहीये. आणि ती नाश्ता न करता तशीच रूममध्ये जायला निघते. कल्पना म्हणते, अगं बेटा नाश्ता तर करून जा. ती म्हणते, मला नाही करायचा, मला या घरात कुणी समजूनच घेणार नाही आहे, आणि मला माझ्या सचिनबद्दल जे वाटतंय ते तुम्हाला का कळत नाहीये, त्याची काहीतरी बाजू असेल, आणि काहीतरी बाजू असल्याशिवाय कोणताच माणूस अशी चुकी करत नाही, त्यामुळे मी हे सगळं तुमचं ऐकणार नाहीये. इकडे सचिन आणि साक्षी बोलत असतात. सचिन नेमकाच झोपेतून उठतो आणि बघतो तर काय, इकडे साक्षी त्याच्याकडे छान पद्धतीने बघत असते. तो म्हणतो, हे काय साक्षी, तू अशी काय बघते?
ती म्हणते, अरे मला तुला बघितलं नाही ना तर माझा दिवसच जात नाही, आणि तुला बघितलं तर माझा दिवस खूप फ्रेश जातो, त्यामुळे मी तुझ्याकडे खूप छान पद्धतीने केव्हापासून बघते. इकडे सचिन म्हणतो, एवढं प्रेम करतेस माझ्यावर? साक्षी म्हणते, ते काय विचारणं झालं का, खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर. इकडे अर्जुन त्याच्या रूममध्ये गेल्याच्या नंतर खूप चिडतो. सायली म्हणते, तुम्हाला सांगितलं होतं ना मी की एवढ्या लवकर घाई नको करायला या सगळ्यांची. अस्मिता ताईला तुमच्यावर राग आलाय आता, आणि हे असं किती दिवस सुरू राहणार हेच मला कळत नाहीये. अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो, घाई कसली यात? एवढ्या दिवस आपण त्या सचिनचा त्रास सहन करतोय, ते काय कमी झालं का? आणि तू म्हणते घाई करतोय. चैतन्य पण अर्जुनला समजवत असतो, पण अर्जुन इथे खूपच चिडतो आणि चैतन्यचं, सायलीचं कुणाचंच ऐकत नाही. तो म्हणतो, मला त्या सचिनचा चेहरा सुद्धा बघायचा नाही आहे, आणि ही अस्मिताताई काय घेऊन बसली? तो काय लायकीचा माणूस आहे हिला माहीत असताना सुद्धा ते आपलं कुणाचं काहीच ऐकत नाहीये. यामुळे सायली पण खूप हताश होते आणि अर्जुन रागात तिथून निघून जातो. सायली त्याला म्हणत असते, अहो असं नका करू, एवढा राग बरा नाही. तरी पण अर्जुन काही कोणाचा ऐकतच नसतो. इकडे सायलीला आता खूप टेन्शन आलंय की अर्जुनला कसं समजवायचं, अस्मिताताईचा राग कसा घालवायचा. तोवर परत साक्षी आणि सचिनचा सीन घेतलाय. साक्षी सचिनला म्हणत असते, मला ना सचिन अण्णांना सोडवायचंय. इकडे सचिन म्हणत असतो, पण ते कसं? ती म्हणते, काहीही करेल, मला बाहेर पडता येत नाही. सचिन म्हणतो, मी तुला एक प्लॅन सांगतो, तू बाहेर पडू शकत नाही तर मला तरी निदान बाहेर जाऊ दे. आणि तो अस्मिताकडे जाणार आहे आता. नंतर सायली परत खाली येते आणि कल्पना आणि प्रतापराव तिला म्हणत असतात, काय ग सायली, तू काय सांगत होती आम्हाला की अस्मिताबद्दल? ती म्हणत होती, काल मी अस्मिताताईच्या रूममध्ये गेले होते ना दूध घेऊन, तेव्हा अस्मिताताई म्हणत होत्या की मी सचिन भाऊजींना शोधायला जाणार, आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही सचिन भाऊजी काय लायकीचे माणूस आहे हे तुम्हाला माहीत आहे, मग तुम्ही असं का वागताय? तुमच्या डोळ्यावर का एवढ्या विश्वासाची पट्टी बांधून बसलीये? आणि प्रतापराव म्हणत असतात, सायली तुझं काहीही चुकलं नाही, तू बरोबरच वागलीस. आणि कल्पना पण तिचं कौतुकच करत असते. ती म्हणत असते, तू टेन्शन नको घेऊ, ती अस्मिता आहेच तशी. इकडे प्रिया बाहेरून बघत असते तर तिला असं वाटतं की सायली तर घरामध्येच आहे, पण या दोघांना कुठेही थांबवायचा प्रयत्न केला तरी एकतरी जण बाहेर पडतं शोध घेण्यासाठी. नंतर अर्जुन आणि चैतन्य इकडे पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात त्या वंदना जाधवची माहिती काढायला. तेव्हा जो हवलदार होता त्याची नेमकीच बदली झाली होती, त्याच्याकडेच वंदना जाधवने कंप्लेंट केली होती आणि तो त्यांना पुरावा शोधून पण देतोय. नंतर सायली या सगळ्या डायनिंग टेबलवर बसलेल्या असतात. प्रियाला मुद्दामच अर्जुनबद्दल माहिती काढायची असते, त्यामुळे ती खूपच लाडा देते आणि म्हणते, सायली काय करतेस ग? अगं मला ना अर्जुनला जरा फोन लावून दे ना, मला ते 5वीच्या पूजेबद्दल काही सामान सांगायचं आहे. सायली खूपच हुशार असते, तिला माहिती असतं की ही प्रिया उगाचच करते म्हणून. तर सायली स्वतःच कॉल करते आणि ती पूर्ण आजींना कॉल लावते आणि सांगते, मी ही लिस्ट बनवली आहे आणि एवढे सगळं सामान आहे त्यामध्ये. पूर्णाजी म्हणतात, अगं सायली तू असल्यावर मला कसलंही टेन्शन नाही, तू सगळं बरोबर आणतेस आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. आणि सायली फोन ठेवते आणि खूप खुश होते, कारण पूर्णाजीने तिला कौतुकाची थाप दिली. तर नंतर चैतन्य आणि अर्जुन बाहेर येतात आणि तो जो नंबर मिळालेला आहे 25 वर्षापूर्वीचा, अर्जुन कॉल करत असतो पण तो काही कॉल लागतच नसतो. नंतर सायलीचा अर्जुनला कॉल येतो आणि सायलीला सांगतो तो की त्याची माहिती थोडी मिळाली आहे आणि नंबर वगैरे पण दिलाय. नंतर तो कॉल करून बघतो तर चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन कसा कॉल लागेल? तो 25 वर्षापूर्वीचा नंबर आहे आणि तोच नंबर आता असेल असं कशावरून? ते वंदना जाधवने काय तोच नंबर आतापर्यंत ठेवला असेल का? तूच विचार कर, तो चेंज झाला असेल. नंतर अर्जुन म्हणतो, हो यार असंही असू शकतं. नंतर त्याला एक माणूस कॉल घेतो तो कॉल, आणि तो म्हणत असतो, हो मला माहिती आहे वंदना जाधवबद्दल. आता हे अर्जुन आणि चैतन्य त्या माणसापर्यंत लवकर पोहोचून ती माहिती काढणारच आहेत.
तोवर परत पूर्णाजीने सांगितल्याप्रमाणे सायली आणि अर्जुन मंदिरामध्ये जातात. इकडे अर्जुन म्हणत असतो, आता बायको तर रागावली आहे, बायकोचा राग कसा काढायचा, त्यामुळे तो तिच्या मागे पुढे करत असतो. इकडे चैतन्य आणि अर्जुन परत त्या केसबद्दलच बोलत असतात. आता आपण वंदना जाधवचा कसा शोध घ्यायचा याबद्दल त्यांची चर्चा सुरू आहे. नंतर परत मंदिरामधला सीन घेतला आहे. इकडे सायलीच्या मागे पुढे करत असतो अर्जुन आणि म्हणत असतो, ए बायको, तू का रागवली आहेस? अगं रागवू नकोस ना प्लीज. सायली म्हणते, अहो मी काही रागावली वगैरे नाही, मला आता पूजा करू द्या बरं. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. आणि सायली देवीकडे प्रार्थना करते, देवी आई, तुझ्या कृपेने अस्मिताताईला मुलगा झाला आणि आता सगळं व्यवस्थित झालं, असंच व्यवस्थित होऊ दे आणि प्रिया आणि सचिनचा खरा चेहरा जगासमोर येऊ दे आणि माझ्या नवऱ्याला त्यामध्ये यश येऊ दे. कारण प्रिया आमचं पूर्ण घर पोखरते एवढ्या दिवसाचं आणि आम्हाला ते आत्ता कळतंय, पण लवकरात लवकर ती खरी बबली आहे हे याचं सत्य कळण्यासाठी आम्हाला पुरावा भेटू दे. नंतर देवी आई तिला कौल देते आणि इकडे अर्जुनला कॉल येतो, कारण चैतन्यने वंदना जाधवची माहिती काढली असं. नंतर सायली म्हणत असते, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे, आता आपल्याला लवकरच बबलीबद्दल खूप मोठा पुरावा भेटेल आणि आपण हे सगळं जगासमोर आणू शकतो. इकडे दोघे पण खूप खुश होतात आणि घरी जायला निघतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, बायको आता तर तुझा राग गेला ना? अगं मी तुझ्या विरोधात कधीच काही करत नाही, मी तुला न सांगता कुठे जात पण नाही, तरी पण तू अशी छोट्या छोट्या गोष्टीवर चिडते यार. आणि चैतन्याने सांगितल्याप्रमाणे आता ती बोलणार की नाही याचं टेन्शन अर्जुनला आलेलं असतं. पण सायली खूप छान आहे, ती कधीच अर्जुनबद्दल राग मनात ठेवून राहत नाही आणि ती म्हणत असते, आता काहीही झालं तरी काहीच दिवसात प्रिया ही खोटी तन्वी आहे हे आपल्याला सगळ्यांना सांगायचंय. आणि ते एकमेकांना शेक हँड करतात आणि म्हणतात, ठरलं तर मग, आणि परत देवीचं दर्शन घेतात आणि घरी जायला निघतात. नंतर इकडे सचिनने खूप मोठा डाव रचला आहे आणि एका गोडाऊनमध्ये साक्षीला घेऊन आलाय आणि तिथे तो तिला सांगतो, ती म्हणते, अरे सचिन, हे गोडाऊन अण्णांनी असेच 2-3 गोडाऊन घेऊन ठेवले त्यांच्या कामासाठीच, हे त्यातलंच एक आहे बहुतेक. सचिन म्हणतो, हो का? ती म्हणते, अरे सचिन, मला ना आता फक्त 2च कामं महत्त्वाची आहेत, मला लवकरात लवकर तुझ्यासोबत लग्न करायचंय आणि अण्णांना जेलमधून सोडवायचंय. सचिन म्हणतो, अगं हो ना, माझ्या डोक्यावर कर्जाचा खूप मोठा डोंगर आहे, त्यासाठी मला थोडी अस्मिताची मदत लागणार आहे, त्यामुळे मला काही दिवसांसाठी तिकडे जावंच लागेल. साक्षी म्हणते, पण तू जर तिकडे गेला तर इकडे परत येशील की नाही याचीच भीती माझ्या मनात आहे. सचिन म्हणतो, ब्युटिफुल, असं मी करेल का? मी तुला सोडून कधीच राहू शकत नाही. अगं माझं काम संपलं ना तर मी अस्मिताला लवकरच डिवोर्स देऊन तुझ्यासोबत लग्न करणार आहे, त्यामुळे तू त्याची काळजीच करू नको आणि मला काही दिवसांसाठी इथून बाहेर पडू दे. साक्षी म्हणत असते, बरं ठीक आहे. सचिन तिला सांगतो, आता तू माझ्या डोक्यात काडी मारून असं मला बेशुद्ध करायचं नाटक कर. आणि हे सगळं केल्याच्या नंतर तो अर्जुनला असं भासवतो की तो तिथे बेशुद्ध पडला आहे. अर्जुनला पण इकडे पोलिसांनी सचिनचा ट्रॅक नंबर दिला आहे आणि लोकेशन सांगितलं आहे. तर साक्षीला समजून सांगितल्यानंतर साक्षी तयार होते आणि हा डबल गेम खेळणार आहे सचिन. आता हा त्याचा प्लॅन सक्सेस होईल की नाही हे पाहणं मात्र रंजक ठरणार आहे. त्यामुळे आता सचिन काय करतोय याचा प्रश्न अर्जुनच्या मनामध्ये आहे. पण अर्जुन पण खूप हुशारीने आणि चालाकीने पोलिसांना घेऊन या लोकेशनपर्यंत पोहोचणार. तोपर्यंत सचिन आणि साक्षी एकमेकांना भेटतात आणि साक्षी तिथून निघून जाते. नंतर सचिन आपलं कोट वगैरे काढून एक बाटली डोक्यात मारून घेतो आणि खूप नाटकं करत असतो, मोठमोठ्याने हसतोय आणि आता तर हा गेम माझा सक्सेस होणारच, त्याला कुणीतरी मारलंय गुंडांनी वगैरे असं तो सगळ्यांना सांगतोय.
आणि अर्जुनला कॉल करतो. आणि अर्जुनला कॉल आल्याच्या नंतर अर्जुन तिकडे जायला निघतो आणि सचिन तोपर्यंत बेशुद्ध पडण्याचं नाटक करतो. आता हे अर्जुनला कळेल का की सचिन नाटक करतोय की खरोखर याला गुंडांनी मारलंय, हे बघण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. नंतर सचिन एका खुर्चीवर बसतो आणि त्याला कळतं आता अर्जुन किती वेळात इथे पोहोचणार आहे. नंतर अर्जुन त्याच्या गाडीमध्ये बसतो आणि म्हणतो टिक टिक 1, टिक टिक 2 आणि 10 म्हणेपर्यंत अर्जुन तिथे पोहोचणार. नंतर इकडे सगळ्यांनी 5वीची पूजा घातली आहे. ते पूजेमध्ये बाळ खूप सुंदर दिसतंय, पण अस्मिताला सचिनचीच काळजी वाटते की आज 5 दिवस झाले तरी सचिनचा एक कॉल सुद्धा नाही. आणि सायली खूप प्रसन्नतेने पूजा मांडत असते. खूप छान पूजा केली आहे प्रेक्षकांनो तिने. नंतर अर्जुन आणि पोलीस तिथे पोहोचतात आणि आतमध्ये जातात तर सचिन त्यांना बेशुद्ध अवस्थेत दिसतो. नंतर पुढील भागामध्ये दाखवलं आहे की सचिनला अर्जुन घरी घेऊन येतो आणि सचिनचा प्लॅन सक्सेस पण होतो. तो अस्मिताला त्याच्या बोलण्यामध्ये खूप गुंडाळून ठेवतो आणि अस्मिता अर्जुनवर खूप चिडते. आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करायला